ठिकाणी मी एवढं सांगेल की आपल्या नांदेडची शान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या बँकेची निवडणूक लढल्या गेली। या निवडणुकीत अगोदरच आमच्या जवळपास 11 जागा बिनविरोध आल्या आणि 12 जागेकरता इलेक्शन होतं। त्यापैकी भोकर मतदारसंघात तिन्ही जागा लढल्या गेल्या निवडणुकीत आणि त्यापैकी सर्वात यश हे मुदखेड तालुक्यात हे माझ्या मताला आलं, कारण की 37 मतदान हा मुदखेडमध्ये मतदान होतं, त्यापैकी मला 36 मतदान पडलं। याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे, सर्व आमच्या मुदखेड तालुक्याचे टीमवर्क व साहेब व अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं नियोजन व आमदार लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण व अमिता भाभी यांच्या नियोजनाखाली ही इलेक्शन लढल्या गेली। यात मला सर्वात मुदखेड तालुक्यात आतापर्यंत इतिहास आहे की सर्वात जास्त मताने निवडून आले आणि त्या निवडणुकीत पूर्ण नियोजन तालुक्या लेवलचं दिवसभर आपले आमदार विधान परिषदे अमरभाऊ राजूरकर यांनी दिवसभर काढले आणि त्यांच्याही तालुका दत्तू देशमुख असतील, आमच्या सर्व टीम असतील, यांनी सर्वांचं यश आहे हे माझं एकट्याचं यश नसून सर्व मतदार मुदखेड आणि मतदार साहेबाच्या विश्वासाला पात्र ठरून मला इतक्या मताने निवडून दिले, त्याबद्दल मी तमाम मुदखेड मतदाराचे आभारी आयुष्यभर राहील एवढीच या ठिकाणी बोलतो। माननीय माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेला चांगलं यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेनं शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी चांगलं काम व्हावं या दृष्टिकोनातून शेतकरी विकास पॅनल उभं केलं होतं। त्याचाच एक घटक म्हणून मी माहूर तालुक्यातून उभा होतो आणि मला तिथल्या मतदारांनी मला संधी दिली। अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी एक संचालक म्हणून मी काम करणार आहे। भोकरमधून मी निवडून आल्या प्रथम आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, हा विजय अशोकराव चव्हाण साहेबांचा आहे। आमचे आमदार श्रीजाताई चव्हाण, माजी आमदार अमिता भाभीजी यांचा विजय आहे। आमचे सर्व कार्यकर्त्याचा, आमच्या सगळ्या मतदान बांधवांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। खूप मतं म्हणजे 99% मतदान म्हणजे 48-8 मतदान असे झाले, म्हणून मी सगळ्यांचे मतदारांचे सगळे आभार मानतो। बस आपला विजय मिळवला आहे, काय सांगायचं? व्हीजेएनटी मतदारसंघातून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली व तसेच जिल्ह्याचे खासदार बंडू पाटील चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप पाटील चिखलीकर या सर्वांच्या व शिवसेना शिंदे गट या सर्व संयुक्त पॅनल, सर्वपक्षीय पॅनलच्या वतीने व्हीजेएनटी या मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली होती व या सर्व नेत्यांच्या व पूर्ण मतदारांचे मी स्वतः मला भरघोस मताने 1077 मतदान देऊन भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचा खूप आभारी आहे। आणि सर्व नेते मंडळींनी, माझे मोठे बंधू दिनकरदादा दहीपळे आणि आमच्या तालुक्याचे नेते भीमरावजी केराम साहेब, या सर्व अमरभाऊ राजूरकर या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला तिकीट भेटला आणि सर्व मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्व नेते मंडळींचा खूप आभारी आहे। या बँकेला शेतकरी विकास पॅनलच्या जे पॅनल उभा केला माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल भरघोस मताने निवडून आलेला आहे। याचं नेतृत्व करत असताना आज मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, या नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब व माझ्या हदगाव तालुक्याचे आमदार बाबुरावजी कोहळीकर साहेबांचा आवर्जून उल्लेख करेल की त्यांनी अथक प्रयत्नाने या शेतकरी विकास पॅनलला निवडून आणण्याचा प्रयत्न केला। त्यांचे सर्वांचे मी आभार मानेल व आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा जे काही आदेश अशोकराव चव्हाण साहेब, बाबुरावजी कदम देतील त्या पद्धतीने आम्ही सगळेजण सहकार्य करू। धन्यवाद। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्हा बँक सुधारावी या हेतूने पुढाकार घेतला, मेहनत घेतली आणि सगळ्या म्हणजे जिल्ह्यातल्या आमदारांनी, सगळ्या पक्षांनी साहेबाला मदत केली, साहेबांचं ऐकले। त्याच्यामुळे 11 जागा आधी बिनविरोध आल्या, बरं का, अपेक्षा होत्या यायच्या, पण आता 12 जागेची निवडणूक झाली, आज मतदान झालं, 12पैकी 11 परत आल्या साहेबांच्या कानात।
शेतकरी विकास पॅनल साहेबांनी उभं केलं होतं आणि सगळ्या पक्षातीलच होतं बरं का. अशी भूमिका होती साहेबांची. साहेबाच्या भूमिकेला यश आलं. संस्था एक डबघाईने सुधारावी. तर साहेबांनी मुख्यमंत्री असताना 100 कोटी पॅकेज दिलं, अनुदान दिलं बँक. ते अनुदान साहेबांनी दिल्यामुळे गोरगरिबाचे लग्न झाले, लोकांच्या ठेवी मिळाल्या. साहेबाचं लक्ष आधीपासून बँकेकडे आहे, म्हणून साहेबाच्या धोरणानुसार सगळे यश आलेले आहे. विरोधकांचं काय किती आव्हान नाही कोणी आलं नाही. 12पैकी 11 आल्या, कधी 22 झाल्या ना जागा. डिपॉझिट केलं बऱ्याच लोकांचं. मतदाराचे आणि नेते काय म्हणले? सगळ्यांचे मी आभार सकाळी म्हणले, निकाल सडवून लागला. परत त्यांचे आभार का मानतो, त्यांनी मला माझ्यावर विश्वास टाकला, साहेबावर विश्वास टाकला. ही सगळे मतदार आमचे अर्धापूरचे, मुदखेडचे आणि भोकरचे चव्हाण साहेबाचा मतदारसंघ साहेबाला मानतात. साहेबाच्या शब्दामुळे आम्हाला मतदान दिलं. आमच्या थोडं वैयक्तिक नसतं कधी, कारण साहेबांना पाहून मतदान झालं मला.